डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. प्रभाग क्रमांक 9 मधील महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या प्रचारार्थ उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी कर्णिक नगर भागातील महिलांशी संवाद साधला. यावेळी अस्मिता गायकवाड यांनी प्रभाग 9 मध्ये ॲडव्होकेट सुरेश गायकवाड हेच विजयी होणार असून या भागातील नागरिकांच्या अडीअडचणीला आम्ही नेहमीच पुढे असतो, त्यामुळे येथील जनता आम्हालाच निवडून देईल असा ठाम विश्वास अस्मिता गायकवाड यांनी व्यक्त केला. आज काय कार्यक्रम, काय महिलांचं काय कशा पद्धतीनं हा सगळा 9 नंबर प्रभाग हा आमच्या सगळा म्हणजे मी पहिल्यांदा 1997 साली मला आशीर्वाद देऊन ज्या सगळ्या माझ्या माता भगिनी आणि माझे सगळे बंधू यांनी मला इथं निवडून दिलं. नगरसेविका म्हणजे काय हे पण मला माहीत नव्हतं. मी 22 वर्षाचे होते. त्यावेळेस या भागातल्या सगळ्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या कामावर विश्वास ठेवला आणि मला निवडून दिलेलं होतं. त्यावेळेस त्यांना फक्त मी माझ्या बोलण्यातच त्यांना फक्त वाटत होतं की हे नक्की काम करतील आणि त्यानंतर हा विश्वास गेले 30 वर्ष तसाच त्यांचा दृढ राहिलेला आहे आणि त्यामुळं आज सगळ्या माता भगिनी मला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इथं आलेल्या आहेत. त्यांच्या सगळ्या माता भगिनींची एक बैठक या इथं मी ठेवलेली होती आणि सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन आज माझे पती ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, त्याचबरोबर दत्तूअण्णा बनपट्टे आणि आमच्या दोन भगिनी की माकमताई आणि वासमताई या सगळ्याजणींचं पॅनल आहे आणि त्या सगळ्याजण पॅनलमध्ये सगळेजण उभे आहेत निवडणुकीसाठी. तर महाविकास आघाडीच्या या सगळ्या पॅनलला या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात आणि त्यात विशेषतः महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मी खरोखर या सगळ्यांची ऋणी आहे आणि यांनी सगळ्यांनी ठरवलं आहे की एक सुशिक्षित आहेत वकील साहेब, त्यांच्या हाकेला ओ देणारे आहेत आणि पक्षाने दिलेला स्थानिक उमेदवार म्हणजे एकमेव ॲडव्होकेट सुरेश गायकवाड साहेब आहेत, जे त्यांनी हाक मारलं की धावून येऊ शकतात. त्याचबरोबर आता आपण बघतोय की अपक्ष उमेदवारांना म्हणजे मतं मिळत नाही आणि पक्षाच्या उमेदवारांशिवाय समर्थन मिळत नाही. आज प्रभाग असेल तर पक्षाच्या उमेदवारांशिवाय पर्याय नाही आहे आणि एक चांगला पर्याय, सक्षम पर्याय, कारण याच्यामध्ये आमच्याबरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे. अशा सगळ्या पक्षांचं मिळून आघाडी झालेली आहे आणि या सगळ्या पक्षांचं म्हणजे इथं आडमास्तर असू देत, आमचे देशाचे नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब, खासदार प्रणितीताई शिंदे, त्याचबरोबर आज आम्ही स्वतः उद्धवसाहेब ठाकरे, त्याचबरोबर आज बाळासाहेबांचे आशीर्वाद, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे, माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत आणि या सगळ्यामुळं नागरिकांना विश्वास आहे की हे सगळे लोक काम करणारे आहेत. कारण भारतीय जनता पक्षाने जे जे आश्वासन दिले त्यातले एकही पूर्ण केले नाही. विशेषतः दररोज पाणी देतो म्हटले, एक दिवसाआड सुद्धा पाणी दिलेलं नाही. 4-5 दिवसांनी महिलांना पाणी येते. या भागात 6 दिवसांनी पाणी येते. कर्णिकनगरमध्ये 6 दिवसांनी 8 दिवसांनी पाणी येते. महिला वैतागून गेलेल्या आहेत आणि हा कर्णिकनगर, पद्मनगर, एकतानगर हा सगळा परिसर सुशिक्षित लोकांचा आहे आणि विशेषतः म्हणजे नोकर वर्ग जास्त प्रमाणात आहे. महिला ते कामाला जातात, त्यानंतर पाणी आलं तर भरणार कोण हा प्रश्न आहे. बरेच सिनियर सिटीजन या भागामध्ये आहेत, त्यांची मुलं मुंबई, पुणे अशा मेट्रो सिटीजमध्ये आहेत आणि त्यामुळं यांना खूप अडचणीचा सगळा विषय आहे. या सगळ्या अडचणी कधीच सोडवल्या गेल्या नाही यांच्या आणि या पाण्याचा प्रश्न इथला अनुत्तरित आहे. त्याचबरोबर इथल्या नागरिकांसाठी मोठा एक प्रश्न होता घरांचा प्रश्न. इथं कलेक्टर म्हणजे कलेक्टर साहेबांनी ऑर्डर काढली होती की ही शर्तभंग आहे आणि यांची घरं पाडली जातील. त्यावेळेस वकील साहेबांनी, मी स्वतः सांगितलं, तुमचा बुलडोझर पहिल्यांदा आमच्यावर फिरेल आणि मग या नागरिकांच्या घरांवर फिरेल. त्यामुळं या नागरिकांचा मोठा विश्वास आणि वकील साहेबांनी ती लढाई कोर्टामध्ये लढली आणि ती जिंकलीसुद्धा. त्यामध्ये सगळे चेअरमन, संचालक, इथले सगळे नागरिक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, मोठ्या प्रमाणात कष्ट आहेत आणि त्यामुळं या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा इथल्या 4 उमेदवारांना आहे. महाविकास आघाडीचा विजय या सगळ्यांच्या साक्षीने निश्चित होईल असा मला विश्वास आहे.